गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा आहे. बट काही कारणास्तव तो ब्लॉग मला अपलोड करणं झालं नाही, कारण त्यानंतर माझ्या छोट्या भावाचा साखरपुडा होता आणि मग आम्ही तिकडे गेलेलो. तर खूप घाई झाली. त्यानंतर शौर्याचे एक्झाम पण होते, तर माझ्याच्याने एडिट करणंच झालं नाही. मग आता तो एडिट केला आणि म्हटलं आता चला पोस्ट करू. आणि आम्ही तसा गणपती बाप्पा म्हणजे जेवढ्या दिवस बसणार आहे तेवढ्या दिवस ठेवत होतो. बट मला साखरपुड्यासाठी जायचं होतं, तर मग मी 7 दिवसाचा बसवला होता आणि 7व्या दिवशी विसर्जन केलं. त्यामुळे इथे काही गर्दी नव्हती, कारण लास्टच्या दिवशी खूप गर्दी असते इथे. बट 7व्या दिवशी उठवल्यामुळे काहीच गर्दी नव्हती आणि खूप छान पूजा झाली. आम्ही आरती केली, त्यानंतर प्रसाद वाटला सगळ्यांना. आणि बाप्पा जाणार होते ही तर मनात खंत होती, खूप वाईट वाटत होतं. आणि त्यात यावेळेस बाप्पा खूप कमी दिवस घरी राहिले आमच्या. याचं तर मला सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं, कारण मला बाप्पा खूप खूप जास्त आवडता. म्हणजे माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर. आणि मी जे बाप्पाकडे मागितलं ते सगळं मला आत्तापर्यंत बाप्पाने दिलं. आणि आता बघा बाप्पा जाणार होते. मला फार वाईट वाटत होतं, तरी पण मी शूट करत होते. आणि शौर्यला पण वाईट वाटत होतं. बट जे आहे ते म्हणजे जे पाठीमागून आलं आहे ते तर करावंच लागतं. जास्त दिवस ठेवायला घरात नाही जमत. आणि आज बाप्पा जाणार होते आणि आम्ही उद्या लगेच माझ्या माहेरी जाणार होतो साखरपुड्यासाठी. अरे इथे ये, इथे ये, इथे. अरे तू दिसला. 80 मोर त्यांना नाही मिळत तू उजव्या हाताला इकडे का गणपती बाप्पा एकदा बुडायचं वापस काढायचं असं ना. गणपती बाप्पा हो रिया सरळ सोडायला पाहिजे होतं. सरळच आहे ना, हे सरळच आहे. हो परवा खाली दादू दादू खाली दादा खाली बस ना. फ्लायओव्हरच्या वरून पाणी होतं. हो ना. तुम्ही कुठले मामा? इथले. दादा खाली बस. दादा हा बघ मला ते इथे करणार का? मऊ मऊ आता दादा
दादा आता नको हात घालू. थांबा. पाठ घ्या ना आपला. काय मागू तुझ्याकडे? तुला सगळंच माहिती आहे. मागच्या वर्षी तुला इथूनच निरोप दिला होता. पुढच्या वर्षी लवकर ये रे असं अगदी जोशाने ओरडत होतो. पण तू जाताना आमच्याकडे जे आठवणीचं गाठोडं ठेवून गेलास ना, आज त्या गाठोड्यातला प्रत्येक क्षण तुझ्या येण्याची प्रचिती देत आहे. या गोंधळलेल्या जगात मी तुला शोधू पाहतो. तू सावली बनून सोबत आहेस हे मला ठाऊक आहे. पण आता तुझा सहवास मला हवासा वाटू लागला. आणि आम्ही तयारी पण सुरू केली आहे बरं का. कार्यकर्ते पण सज्ज झाले. फक्त तू लवकर ये. वाट पाहतोय देवा.